श्रावण मास संपण्या अगोदर हे एक फूल कुठेही दिसलं तर अजिबात सोडू नका। हे फूल कितीही कठीण मोठी इच्छा असू द्या ते पूर्ण करेल। आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना। मित्रांनो, आताच काही दिवसांपूर्वी श्रावण महिना सुरू झाला आहे आणि आता हळूहळू श्रावण महिना संपण्यात आला आहे। तर मित्रांनो, आपल्याला श्रावण महिना संपण्या अगोदर हे एक फूल कुठेही दिसलं तर अजिबात सोडू नका। आपल्याला ह्या फुलाहून एक उपाय करायचा आहे। तर मित्रांनो, श्रावण महिना म्हटलं की भगवान महादेव यांचा महिना आलाच। भगवान महादेव हे अशी देवता आहे की जे आराधना केल्यानंतर त्वरित प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या इच्छा ऐकून त्या लगेच पूर्ण करतात। श्रावण महिना हा भगवान रुद्राचा म्हणजेच भगवान शिवाचा महिना आहे। या दरम्यान भगवान रुद्र पृथ्वी चालवतात असं लोकांचा समज आहे। त्यामुळे या काळात भगवान शंकरला प्रसन्न करणे खूप सोपं आहे। पण यावेळी जर का पूजा करताना चूक झाली तर त्याचेही विपरीत परिणाम होतो। श्रावण हा असा महिना आहे जेव्हा भगवान शिवाने देवी पार्वतीला वरदान दिलं होतं की मी तुला आपली पत्नी म्हणून स्वीकारील आणि जो कोणी ह्या महिन्यात माझी भक्तिभावाने पूजा करेल त्यांची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेल। म्हणून भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी व आपल्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक उपाय जाणून घेणार आहोत की जो उपाय केल्यामुळे आपल्या सर्व समस्या दूर होतील। पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान शंकरांचा आणि माता पार्वतींचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला संपूर्ण बघा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा। मित्रांनो, वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख, समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानले जाते। गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीचे पूजेत केला जातो। गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत। घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते। गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते। गोकर्ण फुलाचे फायदे धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिय, विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखलं जाते। गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे। त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते। गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते। भगवान विष्णूची कृपा मिळते। माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते। कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे। गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असं मानलं जाते। यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते, त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात। गोकर्ण फूल घरामध्ये वास्तुनियमानुसार लावले तरच त्याचे फायदे मिळतात। वास्तुशास्त्रात अनुसार गोकर्ण उत्तर ईशान दिशेला लावणे शुभ असते। घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवू शकता। गुरुवारी आणि शुक्रवारी चौघडिया मृतावर गोकर्णी लावणे खूप शुभ असते। यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते। अशा प्रकारे या गोकर्णाचे काही महत्त्व आहे। श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी जर आपल्याला हे गोकर्णाचं फूल दिसेल तर ते अजिबात सोडू नका। मित्रांनो, श्रावण महिना आता संपत आहे, त्याआधी आपल्याला हे फूल कुठेही दिसलं तर अजिबात सोडू नका, कारण यामुळे आपले सर्व समस्या दूर होण्याची
ताकद या फुलांमध्ये आहे. त्याचबरोबर जी काही आपल्या आर्थिक समस्या असेल तर तेही निघून जाते. घरामध्ये ज्या काही पैशांच्या संबंधित समस्या असतील तर त्या गोकर्णाचा उपाय केल्यामुळे निघून जातात. जर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये हे फूल असेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा श्रावण सोमवारी जर हा उपाय केला तर खूपच चांगलं होईल. अशा प्रकारे जर तुम्हाला हे गोकर्णाचे निळ्या रंगाचे फूल दिसले तर ते आपण तोडून आणायचे आहे आणि घरामध्ये आपल्याला एका कलशाच्या तांब्यात घ्यायचं आहे. त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. त्या पाण्यात 21 काळे तीळ आपल्याला घालायचे आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये थोडेसे कच्चं दूध घालायचं आहे व हे गोकर्णाचे फूल यात घालायचे आहे आणि 2 अगरबत्ती घेऊन ह्या कलशाचे पाणी घेऊन आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. हा उपाय आपल्याला शंकराच्या किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. हा उपाय तुम्हाला घरात करता येणार नाही. मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रथम आपण ज्या 2 अगरबत्ती घेऊन गेलेले आहे त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या कळशातील पाण्याचा अभिषेक शिवलिंगावर करायचा आहे आणि हे गोकर्णाचे फूल थोडेसे पाण्यामध्ये बुडून ते शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे. तुम्हाला 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुमच्या ज्या काही समस्या असतील त्याविषयीची महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर जे तुम्ही अर्पण केलेलं गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे व घरी आणायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे धन ठेवत असाल त्या ठिकाणी हे फूल ठेवायचं आहे. तुमच्या ज्या काही धन संबंधीच्या अडचणी असतील त्या सर्व निघून जातील. अशा प्रकारे हा प्रभावी असा एक उपाय आहे. नक्कीच तुमच्या सर्व समस्या निघून जातील. तर मित्रांनो, तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा. आणि मित्रांनो, श्रावण महिना लवकरच संपणार आहे तर त्याआधी तुम्ही हा उपाय करून बघा. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि आमचं एकही व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. जय श्री कृष्ण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम